आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचं आज प्रयागराज संगमावर विसर्जन करण्यात आलेलं होतं। मुलगा जय पवार यांना या ठिकाणी जाऊन विधिवत पूजा अर्चा केलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलेलं होतं। यावेळी जय पवार हे भाऊक झालेले पाहायला मिळाले। संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान विधींच्या दरम्यान ते शांत राहिले, कोणाशीही बोलले नाहीत। पवार कुटुंब चार्टर विमानानं पुणे येथून प्रयागराजला पोहोचलं होतं। जय वडिलांच्या अस्थी घेऊन अनवाणी पायांनी विमानतळाबाहेर आले आणि त्यांच्या हातात अस्थींचा कलश होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।